आता विचार केले मी मराठीमध्ये सांगणार तुम्हाला सगळ्यांना। मी आता दहीचा कढी करणार आहे। तर दहीची कढी करणार आहे, तुम्ही मस्तपैकी बघा। अजून तुम्ही पण करून खाऊन घ्या, कारण तर मी कसं मराठी बोलते तुम्हाला कळत असेल तर ठीक आहे। आता मी शिकते म्हणून, पण माझं मराठी तुम्ही कसं वाटते तुम्ही सांगा, नक्की सांगा, म्हणजे कसं मला सोपं पडतं ना बोलायला। तुम्हाला आवडलं तर मी बोलती, नाही तर मग मी हिंदीमध्ये सांगणार आहे, कारण मी आता शिकायला लागले। पण आता बघा, मिरची, कांदे, अजून काय अद्रक, हिरवी मिरची, अजून लसूण, ते सगळे मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे। ते सगळे म्हणजे कांदे लाल झाले परतवायचे असते, मग त्याच्यामध्ये टाकायचे पतीलं, ते मस्तपैकी परतून घ्यायची। लाल लाल झाले परतून की मग परत ते दही बेसन मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे, कारण दही असं दिसते ना, ते ढकढक, नाही तर ते बेसन दिसते। मग ते असं मिक्सरमध्ये वाटून घेतले ना, मग एकदम प्युअर गाढी मलाई होते। मग त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून ठेवलेले होते ते टाकले। कढी आमची एकदम मस्त दिसायला लागले। थोडीशी हळद कमी